हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता मास्टर क्लास आमचा झालेला आहे आणि फायनल रिझल्ट आणि फायनल एक्झाम अजून आमची बाकी आहे. म्हणजे रायटिंग एक्झाम आहे ना, ती 100 मार्क्सची, ती अजून बाकी आहे. तर त्याच्या आधी मॅडमांनी ही आमची वन डे ट्रिप काढलेली होती भंडारदरा या ठिकाणी. आणि एकदम सकाळी सकाळी म्हणजे सकाळी 4:30-5 वाजता आम्ही निघालो. आणि सुरुवातीला निघालो तेव्हा आता अंधारच होतं, पण आता आहे ना हळूच असा सूर्य डोंगरातून असा वरती डोकावत होता आणि ते सूर्याचे लाल किरणं, आजूबाजूला सगळं हिरवळ आणि छान असं एन्जॉय करत 2 तासाचा रस्ता आम्ही पार केला. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं थांबलो आहोत नाश्ता करण्यासाठी. 1 महिना आम्ही सोबत होतो. ह्याच सगळ्या मैत्रिणी, जवळजवळ आम्ही 12 ते 15 जण होतो आणि सगळ्यांसोबत महिन्याभरात खूप छान अशी फ्रेंडशिप झाली. आणि त्याच्यानंतर आता ही ट्रिप, तर त्याच्यामध्ये आणखीन भर पडली आमच्या सगळ्यांच्या मैत्रीमध्ये आणि एन्जॉयमेंटमध्ये. चहा आमचा घेऊन झाला होता, पण मला चहा खूप आवडला इथला, म्हणून आम्ही पुन्हा चहा ऑर्डर केला आणि मग पुन्हा चहा घेतला. अरे तुम्ही बी ना रे, बोलायला सांगा. हाय, काय म्हणताय मॅडम? तुम्ही ओळखत नाही का? हाय दिव्या, कुठे आलो आपण? आपण का भंडारदऱ्याला. पण छान आहे. छान आहे का? तुम्ही पण नक्की विजिट करा. अजून आता पोचलोय आपण आणि खूप भारी, आजूबाजूला सगळीकडे पाणीच पाणी, एकदम मस्त. अजून तर खूप काही बघायचं बाकी आहे. हो ना. नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आहे ना आम्ही आलो आहे, 1 महिन्याचा माझा मास्टर क्लास झालेला आहे मेकअप आर्टिस्टचा. आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या क्लासच्या मॅडम आहेत ना, तर त्या मॅडमांनी आमच्या सगळ्या मुलींसाठी ही ट्रिप काढलेली आहे, वन डे ट्रिप. आणि त्या ट्रिपसाठी आम्ही भंडारदरा या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्हाला पण इथला व्ह्यू दाखवते आणि तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय कराल अशी अपेक्षा आहे. तर चला तुम्हाला दाखवते. खूप सारं पाणी इकडं. अरे मंडळी, बघते पाणी. हो वाव. हे पा, सगळीकडे मस्त छान पाणीच पाणी. सगळीकडे डायरेक्ट पाणीच पाणी, एकदम मस्त. तर आम्ही इथं थोडा वेळ थांबलो आणि जे काही आजूबाजूचं नैसर्गिक वातावरण होतं ना, तिथला व्ह्यू एन्जॉय केला. आणि इतकी छान सुंदर अशी हवा चालू होती ना इकडं. आणि सगळीकडे तुम्ही बघा, पाण्याचा रंग पण किती सुंदर दिसतोय. खूप छान वाटत होतं हे सगळं पाहताना आणि अनुभव करताना. भारी वाटतं. यांचं फोटोशूट चालू आहे इकडं मॉडेलचं, आणि दुसरी मॉडेल फोटोशूट करते. सगळेजण इकडे बघा. टर्न. बोटी पण आहेत बोटिंग करण्यासाठी, खूप साऱ्या. हा, बघू ना, विचारून. चालू असतील तर मग बोटिंग करू आपण. आणि इकडे पहा, हे डोंगर दिसतंय सगळं छान. आणि इकडे फोटोशूट. शेंगा खायला या. शेंगा भाजलेल्या घरून आणल्या ग.
झाले फोटो काढून या मॅडमांच्या मम्मी छान इकडं व्ह्यू एन्जॉय करतोय आम्ही बसलेला इथं. बाकी जणांचा विचार चालू आहे की बोटिंग करायचा, पण मी काही जाणार नाही बोटिंग मध्ये. कोण कोण बोटिंग करतोय? नाही बाई नाही हो, करत करत आता शेवटी आम्ही चाललोय बोटिंग करायला. हिने मला मजबूर केलंय बोटिंग मध्ये बसण्यासाठी. आता छान आम्ही बोटिंग मध्ये जातोय मस्त. प्रत्येकी 100 रुपये तिकीट होतं आणि असं सगळेजण आम्ही बोटिंगमध्ये बसलो आणि जाऊ तर सगळेजण नाही तर कुणीच जाणार आणि असं ठरलं. त्याच्यामुळे मग सगळ्यांनाच जावं लागलं बोटिंग करायला. आणि हे पहा इकडं अगदी सेंटरला त्यांनी आमची बोट आणून सोडली आणि तिथं आम्ही थोडा वेळ घाबरूनच गेलो, कारण की ना त्यांनी थांबवून ठेवली होती बोट. मग आम्हाला वाटलं आता अचानक पेट्रोलच संपलं की काय, म्हटलं डिझेल संपलं की काय, पण ते म्हटले थोड्या वेळानंतर नाही म्हणे आम्ही सगळ्यांनाच इथला व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी अशीच बोट इथं थांबवतो म्हणे. आता आम्ही मस्त बोटिंग करून आलो आणि छान व्ह्यू एन्जॉय केला. त्याच्यानंतर आता पुढच्या स्पॉटवर जातोय आम्ही. चला तुम्हाला पण दाखवतो स्पॉट कुठला आहे ते. कुठे जातोय आपण आता? आपण आता सेकंड स्पॉटला जातोय. तर तिथं पण खूप मजा येणार आहे आणि इथं पण आम्ही खूप धमाल केला. तुम्ही पण लवकरात लवकर इथे या आणि तुम्ही पण आमच्यासारखीच धमाल करा, विजिट करा इथं आणि छान एन्जॉय करा. चला बसा गाडीमध्ये. तर तुम्हाला दिव्याने एक सांगितलं सगळं. आता जेवणाचा टाइम झालेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी घरून टिफिन बांधून आणलेले. आता आम्ही सगळेजण छान जेवण करतो. हा आणि सगळ्यांनी मस्त छान छान टिफिन आणलेले आहेत. काय काय आणलेलं आहे सगळ्यांनी? कोणी पुरी, सगळ्यांनी कोणी तिखट पापडी, कोणी गोड पापडी असं आणलेलं आहे. खूप मजा येणार आहे आम्हाला खायला पण. चला या तुम्ही पण खायला. नाही फक्त 20-30 बैल आणलेच. कौन है वो कहाँ से वो चारों दिशाओं में पुढे काय हो एक छाया. चला आम्ही चाललोय आता. कुठे चाललोय आपण? बाहुबली वॉटरफॉल. बाहुबली वॉटरफॉलला चाललोय आम्ही. थोडी चढाई आहे इकडं. छान मस्त जेवण झालंय. मग सगळ्यांनी ना भारी भारी टिफिन आणलेले होते. आम्ही आता चाललो. खूप चढते ना त्याच्यामुळे दम लागतोय. 2 मिनिटं मोबाईल तर घे मग. वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. वरती आल्यानंतरचा व्ह्यू. हो चलो आम्ही चाललो आता. खूप दमलोय. खूप वरती वॉटरफॉलचा आवाज येतोय. तिकडे ते डोंगर दिसतात ना तुम्हाला. चल आता जेवण झाले आमचे. सगळ्यांनी खूप छान छान असे टिफिन आणलेले होते आणि त्यानंतर आता चाललोय आम्ही वरती बाहुबली वॉटरफॉल बघण्यासाठी. तर चला मग तुम्ही पण व्ह्यू एन्जॉय करा आणि बघा आमच्यासोबत बाहुबली वॉटरफॉल. हे पहा किती छान असं मस्त वाटतंय ना इथं. हे घर होतं बरं दगडाचं हे पडलेलं आहे पहा. आणि तिकडे ते एक घर पण खूप सुंदर होतं. ते तुम्हाला दाखवायचं राहिलं. आता वरतून जेव्हा आम्ही खाली उतरत येऊ ना तेव्हा ते घर दाखवेल. म्हणजे वॉटरफॉलच्या बाजूलाच त्यांचं घर आहे. किती छान. त्यांना रोज व्ह्यू एन्जॉय करता येत असेल ना. याच्यामध्ये
वाव, किती छान वाटतंय ना. आणि पहा तिकडे व्ह्यूज. हां हां, ते पहा इकडे आलोय आम्ही आता बाहुबली वॉटरफॉलच्या ठिकाणी. तिकडे समोर दिसतोय ना, तो आहे बाहुबली वॉटरफॉल. तर चला मग तुम्हाला पण दाखवते. चला. आता इकडं वरतून आम्ही एक वॉटरफॉल पाहून आलो आणि त्याच्यानंतर भिजण्यासाठी, म्हणजे आता इकडं पाण्याच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि वॉटरफॉलच्या ठिकाणी आलो आहे आणि आपण भिजणार नाही असं काही होणार नाही. त्याच्यामुळे मग सगळ्यांना भिजायचं पण होतं आणि त्याच्यासाठीच आम्ही इकडं पुन्हा जातो आहे ज्या ठिकाणी आम्हाला भिजता येणार आहे वॉटरफॉलच्या इथं. आणि हे दृश्य पहा तुम्ही, इतकं सुंदर वाटतंय ना, जसं आपण ते पोस्टर बघतो ना मोठे मोठे लावलेले, त्या पोस्टरसारखं हे दृश्य वाटतंय. त्याच्यामुळे मग मी छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली. आणि इकडं ना ट्रेकिंगला पण आम्हाला खूप मजा येत होती, कारण ठिकठिकाणी असं पाण्याचे छोटे छोटे असे स्पॉट लागत होते, त्याच्यामधून चालायला वगैरे खूप भारी वाटत होतं. आणि फायनली आम्ही इथं पोचलेलो होतो ज्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना भिजायचं होतं, कारण इथं खूप छान अशी जागा होती. कारण भीती वगैरे पण नव्हती की आपलं पाय सटकेल आणि आपण खाली पडू किंवा काय होईल असं. फक्त एवढं होतं की गुडघ्यापर्यंत पाणी होतं आणि थोडेसे जे शेवाळ आलेलं असतं ना दगडांवर, की तेवढं आलेलं होतं, तेवढं सांभाळायचं होतं. आणि ह्या वॉटरफॉलच्या ठिकाणी असं सांगत होते ते की इथं शूटिंग झालेली म्हणे, बाहुबलीच्या फिल्मचं थोडेसे काही जे शूट असतात ना ते झालेले आहेत असं ते सांगत होते तिथले लोकलचे लोक. तर ते काही आम्हाला पूर्ण माहिती नाही काय आहे नाही असं, पण तुम्ही बघा की पाणी किती सुंदर वाटतंय पाहायला. आणि त्याचा रंगसुद्धा बघा तुम्ही, असं वाटतंय की बापरे त्याच्यामध्ये असं हिरव्या कलरचं काहीतरी टाकलेलं आहे वगैरे. आणि तुम्हाला आहे ना व्हिडिओमध्ये तरी एवढं क्लिअर दिसत नाही आहे ते, पण प्रत्यक्षात तिथं इतकं सुंदर वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. आम्ही बराच वेळ म्हणजे तिथं पाण्यामध्ये खेळलो आणि वॉटरफॉलच्या इथं खूप एन्जॉय केला बराच वेळ. फक्त कसं आहे मोबाईल पाण्यामध्ये नेता येत नाही आणि त्याच्यामुळे मग तिकडे जेव्हा आम्ही छान खेळलो वगैरे पाण्यामध्ये तेव्हा काही मी शूट घेतलं नाही, मोबाईल आधी बाजूला ठेवून दिले आणि मग आम्ही तिथं एन्जॉय केलं छान. आम्ही मस्त एन्जॉय करून आलो, ओलेवून आलो आणि आता आम्ही जातो पेरूची वाडी. चला. ओ माय, पहिले मराठी. गाईस तुम्ही पण केला ना आमच्यासोबत एन्जॉय? मग केलं ना सगळ्यांनी एन्जॉय. चला मग आता घरी जायचंय आपल्याला. घरी नाही का आता दुसरीकडे जायचंय आपल्याला. हा म्हणजे ना जर वेळ असला तर आम्हाला जायचं आहे नाशिक लागतं ना आम्हाला जाताना, तर तिथं पेरूची वाडी आहे. तर तिथं पेरूच्या वाडी म्हणजे बघू बघ गार्डनमध्ये थोडंसं फिरू असा आमचा विचार आहे. तर बघू नाशिकला किती वाजेपर्यंत पोचतो, वेळ असेल ना तर आम्ही जाऊ तिथे. ठीक आहे, चला तुम्ही पण आमच्या वेळच राहील. कळसुबाई शिखर, हे बघ डग डायरेक्ट टेकलेले दिसतात तिथं.
मंदिर आहे. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघताय प्राचीन मंदिर. किती सुंदर आहे आणि किती छान त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे. खरंच किती कला आहे लोकांमध्ये, तर एवढं छान काम ते करू शकतात. सो तुम्ही पण नक्की इथं व्हिजिट द्या. खूप छान मंदिर आहे. हां, आणि महादेवाचे पेंट खरंच पाण्यात आहे, तुम्ही नक्की बघू शकता. खूप सुंदर आहे आणि खूप छान वातावरण आहे. वातावरण पण दाखव. बघितलं ना ताई, मला सेंड कर. माझ्या खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे. हे बघा फ्रेंड्स, तुम्ही हे बघू शकता. मी तुम्हाला मगाशी बोलली की खूप प्राचीन मंदिर आहे आणि पाण्यात महादेवाची पिंड आहे. तर तुम्ही खरंच बघू शकता की पाण्यात खरंच महादेवाची पिंड आहे. आणि पाणी कुठून येतं काय माहिती नाही. हां, आणि हे पाणी कुठून येतं ते खरंच नाही माहिती. मंदिरात सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. आणि निघाल्यावर आम्हाला एका ठिकाणी ना, म्हणजे इथं भंडारदऱ्याला तांदूळ खूप छान मिळतात असं आम्ही ऐकून होतो ना, तर त्याच्यासाठी सगळ्यांनी तांदूळ घेतले इथून. आणि हे आहे अमृतेश्वर मंदिर आणि त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हवं तर तुम्हाला ही माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता सगळी. आणि असा होता मंडळी आजचा व्हिडिओ. मला पूर्ण आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला ना, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. चला.